उषा किरण टेलिव्हिजन नवीन आलं होतं, जी आता इनाडू आहे, जी आता कलर्स आहे किंवा वायकॉम आपण, तेव्हा त्याचं नाव होतं उषा किरण टेलिव्हिजन. तर मी म्हटलं आपल्याकडे 2 डिग्र्या आहेत. तर त्यांची जाहिरात आली होती की प्रोड्युसर्स, फ्लोअर मॅनेजर, डिरेक्टर असे त्यांची जाहिरात आली होती पेपरला. तर ती जाहिरात पाहून मी अर्ज केला. मी त्याची शैक्षणिक अर्हता बघितली, क्वालिफिकेशन काय आहे. म्हटलं की तिथं की बुवा या क्षेत्रामधली डिग्री. म्हटलं यस माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे 2 आहेत, फिल्मची आहे, थिएटरची, दोन्ही माझ्याकडे डिग्र्या कोर्स आहेत माझ्याकडे. तर मला वाटलं मी तो ओव्हर क्वालिफाईड आहे. माटुंगा स्टेशनच्या बरोबर बाजूला जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आहे, तिथं त्यांनी इंटरव्ह्यू घेतले होते. तर मी तिथे गेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की मी NSD पास आउट. तर ते म्हटले वो क्या होता है. दुसरा म्हटला की उसका क्या मतलब है. मी म्हटलं अरे बापरे हे काय अवघड. तरी म्हटलं सांगितलं की याचं थिएटर काय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, एशिया में एक ही है वगैरे. मग FTI सांगितलं. ते वो ठीक आहे, दोन्ही डिग्र्यांना ते वो ठीक आहे म्हटले. म्हणजे ज्याच्यासाठी वर्ष लोक तयारी करतात 5-5 वर्ष तयार, ते म्हटलं वो ठीक आहे, तनख्वाह कितनी लोगे, पगार कितना लोगे. तर मी त्यावेळेस मी आपलं माझं गणित करून सांगितलं 15,000 रुपये घेईन मी. ते म्हटलं नाही इतना कहाँ देते हैं, इतना नहीं देंगे. तर मी म्हटलं फिर कितना देंगे. तर ते म्हणलं की हम आपको 2,500 महीना देंगे. तर मी म्हटलं की 2 डिग्र्याची किंमत 2,500 आणि प्रत्येकी 12,500. आणि मी म्हटलं पण इथपर्यंत ठीक होतं. मी त्यांनी कहर केला होता, त्याच्याहून कहर मी केला होता. मी त्यांना हो म्हटलो. म्हणजे मी म्हटलं की मैं करूंगा, कारण मला कळतच नव्हतं, इकडचं वय संपलं होतं, इकडे काही काम मिळत नव्हतं. आणि तेव्हा अजूनही एक तो जमाना सुरू व्हायचा होता की अशा चेहऱ्याची पण माणसं कलाकार असतात. हे काय तेव्हा होतं की सगळं व्यवस्थित आहे वगैरे. तर अशी माणसं होती. म्हणजे तर मी म्हटलं ठीक आहे करता हो. तर तिथून मी घरी फोन केला की मला अशी नोकरी लागलेली आहे. तर मी संध्याकाळी इथून बसतो, सकाळी येतो. तेव्हा रात्री प्रवास करणं हे होतं, इथून बसायचं, सकाळी तिकडे उतरायचं. म्हणजे मी नगरहून निघालो होतो, नगर मी रात्री निघणार, सकाळी मुंबईत पोहोचणार. ते असंच करतात बाहेरचे लोक प्रवास सगळेजण. तर मी म्हटलं की मी रात्री निघतो, सकाळी पोहोचतो. तर माझे घरचे म्हटले की अमृता सुभाषचा फोन आला, तेव्हा लँडलाईन. तर मी म्हटलं कसं झालं. त्यांनी तुला वामन केंद्रांना फोन करायला सांगितलं. तर मी अमृताला फोन केला, तिचा नंबर माझ्याकडे होता. ती मला 1 वर्ष ज्युनियर NSD. हां. तर तिने सांगितलं की वामन काका तुला असं शोधत आहे, तर असा नंबर आहे. तेव्हा वामन केंद्रे आपली जी होती चंद्रलेखा संस्था मोहन वाघांची, त्यांच्याशी नाटक करत होते. एक ती फुलराणी त्याच्यातल्या तिच्या वडिलांच्या रोलसाठी वामन केंद्रे एक माणूस शोधत आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तो माणूस ज्या आवाजात बोलतो त्याच आवाजात तो गायला पाहिजे. हां, म्हणजे आपण म्हणतो की आपण बोलताना असं डायलॉग खूप चांगला आवाज बेस बोलतो आणि गायला लागलं की एकदम असं किसका है असं लगेच गोड नाचच लावतो. म्हणजे की तसंच बोलता गाणारा माणूस पाहिजे. वामन केंद्रे सरांनी ऑडिशन घेतलं आणि मला म्हटलं की उद्यापासून येत आलमीला. मी आलो होतो एका इंटरव्ह्यूसाठी आणि इथे घडलं वेगळंच. उद्यापासून येत आलमीला. तर म्हटलं सर माझी राहायची काहीच व्यवस्था नाही, मी वेगळ्याच कारणासाठी आलो होतो इथे. तर सर म्हटले मग ती पण मीच करायची का. अर्थात ते प्रेमानंच म्हणले होते. पण मी नगरला गेलो, 4 मित्रांना भेटलो. म्हटलं यार माझी राहायची मुंबईची व्यवस्था नाही. तर तेव्हा तत्कालीन आमदार होते बाळासाहेब थोरात, जे आता पडले बघा ते. तर तेव्हा त्यांच्या जे आउट हाऊस होते तिकडे माझी राहायची व्यवस्था झाली. त्यामुळे मला ते नाटक करता आलं. मुंबईत मला एक छप्पर मिळालं, आमदार निवास. आणि त्यांचं बंगलं, ते मंत्री होते तेव्हा, पाटबंधारे मंत्री होते. त्यांचं कंसात लिहिलं होतं कृष्णा खोरे वगळता असं लिहिलं होतं. आणि निवडणुका लागल्या की त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन मलाच यायचं. साहेबांचा जर निवडणुकीत पराभव झाला तर मी कुठे राहायचं, अशी एक चेहरा माझा काळ ओढून जायचं. पण हे सगळं घडलं सगळं की बाळासाहेब थोरातांचं तिथलं ते आउट हाऊस आणि वामन केंद्रचं नाटक, ही 2 गोष्टी घडल्या आणि मी मुंबईत काम करायला लागलो.